तर साई भक्तच आहे. त्याच्यामुळं सदैव भावना या महाराष्ट्राच्या भल्याच्या, शेतकरी कामगारांच्या भल्याच्याच असतात. आणि त्याच्यामुळं साईबाबांच्या चरणी आज सहकुटुंब आम्ही आलेलो आहोत. निश्चितच मी मागत असताना महाराष्ट्रासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्ती, ताकद या ठिकाणी बाबा देवो अशाच प्रकारची त्या ठिकाणी अपेक्षा असते. आणि बाबांनी आम्हाला सर्व काही दिलंय, परंतु महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्याची आवश्यकता आणि तो आता त्या मार्गावर आहे. आणि त्याच्यासाठीच आम्हाला सर्वांना काम करणाऱ्यांना बाबा ताकद देव अशी विनम्र अपेक्षा व्यक्त केली. मला वाटतं आरोप करायला काय फार अक्कल लागत नाही. कोणी कोणावर काही आरोप करू शकतो, पण ज्याला सिस्टीमच समजून घ्यायची नाही त्यांच्यावर काय बोलणार. जात पडताळणी समिती ही क्वाशी ज्युडिशरी अथॉरिटी आहे आणि यांना न्यायालयीन पॉवर आहेत. आणि असा कुठलाही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाहीत. लेखी द्यायचा तर विषय नाही, कारण ते कंटेम्प्ट होईल. आणि त्या ठिकाणी काही त्रुटी असतील म्हणून त्या नोंदी कॅन्सल केल्या असतील. जर तुमचं म्हणणं आहे की नाही जाणीवपूर्वक केल्या आहेत आणि काही त्रुटींच्या पूर्तता करायला सांगितलं, पूर्तता केल्यावर पुन्हा ती नोंद होईल. चुकीचं केलं असेल तर अपील अथॉरिटी आपल्याला आहे, अपिलात आपण निर्णय घेऊ. पण झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही. मला वाटतं ते सतत अल्टिमेटम देत असतात आणि सततचा अल्टिमेटम शेवटचा असतो, परंतु पुन्हा नव्यानं त्यांचा शेवटाची सुरुवात होत असते. मला वाटतं त्यांनी मराठा समाजाच्या हिताच्या गोष्टी नक्की कराव्या. आम्हाला त्याचा अभिमान आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. पण महाराष्ट्र हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारं राज्य आहे आणि त्यामुळे माणसं तोडण्यापेक्षा, समाज तोडण्यापेक्षा जोडण्याचं काम करावं. आणि स्वाभाविक मराठी समाजाच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी आम्ही त्यांच्या मागे त्या ठिकाणी असो. पण जातीय विद्वेष भडकावणं, ओबीसी मराठा वाद लावणं, इतर समाज मराठ्यात दुही निर्माण होईल अशा प्रकारचं मला वाटतं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, त्यांच्या हिताचा नाही आणि समाजाच्या हिताचा. चांगला आहे ना. उलट 25 ते 30 एकनाथ शिंदेचे, आमचे 25 ते 30 म्हणजे 50-60 आमदार त्यांनीच त्या ठिकाणी उभं राहावं. उलट सिस्टीम समजायला त्या सिस्टीम मध्ये यावं लागतं. माझं तर त्यांना नम्र आव्हान आहे, कुठल्या तरी मतदारसंघातनं उभं राहावं. म्हणजे विधिमंडळात येतील, विधिमंडळात आल्यावर सिस्टीम समजेल, यंत्रणा कशी काम करते ती समजेल. त्यामुळे रस्त्यावर बसणं, नाक्यावर बसून आंदोलन करणं आणि सिस्टीम मध्ये राहून काम करण्याच्यात खूप फरक आहे. त्याच्यामुळे मला वाटतं 50 आमदार जर त्या ठिकाणी ते पाडू शकत असतील तर जरांगेंना माझ्या शुभेच्छा आहेत. त्याने त्या ठिकाणी स्वतःही लढावं. दुसऱ्याला पाडण्यापेक्षा माणसं जोडण्याचं काम करा, तोडण्याचं काम करू नका. हा महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. इतर ठिकाणी जे राजकारण चालतं ते महाराष्ट्राला कधीच अभिप्रेत नाही, महाराष्ट्र स्वीकारत पण नाही. हे आपण अनेक या अलीकडच्या लगतच्या निवडणुकात सुद्धा आपण पाहिलेलं आहे. नाही, मला वाटतं मी काय बोललो, आरोपाला फार अक्कल लागते का? कोणी कोणावर काय आरोप करू शकतो. कुठल्या मंत्र्यांनी त्रास दिला नाव सांगावं. आम्ही मराठा समाजाचे आहोत, आम्हाला कुठला मंत्री त्रास देतोय? उलट मुख्यमंत्री आम्हाला ताकद देत आहेत, समाजहिताचे निर्णय असतील त्यासाठी मदत करतायत. समाजोपयोगी कामं महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही जे घेऊन जातोय त्याला मुख्यमंत्री ताकद देत आहेत, सरकारी मंत्री देत आहेत. आता ज्या बावनकुळे साहेबांच्या विरोधात बोलतायत, बावनकुळे साहेब तर सर्व जाती धर्माला त्या ठिकाणी बरोबर घेऊन जाणारा एक चांगला नेता म्हणून त्यांनी प्रतिमा निर्माण केली. असा होतकरू कोण नेता तयार होत असेल तर लगेच त्याची प्रतिमा मलिन करणं मला वाटतं योग्य नाही. असा कोण ग्रस्त असेल त्याला ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. कारण हे केवळ दर्शनापुरतं नाही, त्या राजमुद्रा लावून अनेक गैरव्यवहार त्या ठिकाणी होऊ शकतात, करू शकतात. त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा गुमराह करू शकतात. माझं आपल्या माध्यमातून सरकारला, होम डिपार्टमेंटला सांगणं आहे, तो असेल तिथून त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घ्या. नसेल तर मी जालना एसपीशी पण त्या ठिकाणी बोलणार आहे आणि अशा प्रकारच्या खोट्या राजमुद्रा दाखवून त्या ठिकाणी मिरवण्याचा आणि मोठेपण करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर ते होता कामा नये अशी माझी स्पष्ट भूमिका. देवा भाऊ सांगत नाहीत तो आमदार आहे असं सांगून जा. उलट देवा भाऊ कडक शिस्तीचे आहेत. त्यांना जर अशा प्रकारचं कळलं की कुठल्या आमदाराने राजमुद्रा लावली तर दुसऱ्या सेकंदाला
नाही नाही नाही, आमदारांनी नव्हे, हा रमेश कोण आहे त्यांनी दुसऱ्या मिनिटाला ते आदेश देतील. आणि मला वाटतं आमदार आमदार असतो. आता काय काय ना आमदार झाल्यासारखं वाटतं, त्याला आपण काय करणार. त्यांना आनंद लुटू द्या, पण त्याचा गैरवापर होता कामा नये, करता कामा नये. वाटतं मोहन भागवत एक उत्तुंग अशा प्रकारचं वैचारिक आणि प्रगल्भ नेतृत्व मार्गदर्शक या देशाचे आहेत. आणि ज्या वेळेला देशात एखादा इश्यू निर्माण होतो त्यावेळेला त्यांनी भूमिका घेतली, भूमिका मांडलेली आहे. आणि आज जैन झींचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधावा अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते करतायत. आणि मला वाटतं देशवासियांना अभिमान वाटेल अशा प्रकारची कृती, अशा प्रकारची भूमिका आदरणीय मोहनजीने त्या ठिकाणी निभावले, याचा सार्थ अभिमान आहे. देशवासियांना अशा संकटाच्या प्रसंगी किंवा अडचणीच्या वेळात त्यांचं मार्गदर्शन आणि इंटरव्हेशन हे अतिशय आवश्यक आहे आणि ते राहील. त्यांच्या इथे आलोय श्रद्धा सबोरी. अजिबात देवेंद्रजी कुठे दिल्लीला जाणार नाहीत, कुठेही जाणार नाहीत, कारण महाराष्ट्रात आज त्यांची गरज आहे. महाराष्ट्र ज्या पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित होतोय, मला वाटतं मध्येच ती जर लिंक तुटली तर महाराष्ट्राच्या विकासाची मिसिंग लिंक होईल. त्याच्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र जर खऱ्या अर्थानं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, शेतकरी असेल किंवा सर्व समाज घटकांचा विकास व्हायला पाहिजे, तर मी तर म्हणेन आणखी 10 वर्ष देवेंद्रजी या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी इथं राहिलं पाहिजेत. तशी उलट मी प्रार्थना साईबाबांच्या चरणी करतो. बघा, निवडणुकीमध्ये जय पराभव लगेच त्या त्या वेळेला अनुमान लावणं घाईचं ठरेल. तिथला पराभव का झाला, कशासाठी झाला हे यथावकाश आपल्या समोर येईल. पक्षही त्या ठिकाणी कारणीमीमांसा करेल. परंतु केंद्रात सत्तेत असताना नितीन नबींचा मतदारसंघात पराभव होणं हे नक्कीच आमच्यासाठी आत्मचिंतनाचा विषय आहे. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, भाजप हा आत्मचिंतन विचारमंथन करणारा पक्ष आहे. जिंकलो तर हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही, जमिनीवर राहत, आणि हरलो तर नाउमेद न होता त्याचा निरीक्षण मूल्यमापन करून आम्ही पुढे जातो. नक्कीच त्याचा विचार करू. काही चुका झाल्या असतील तर त्याही दुरुस्त करण्याची मानसिकता आमची आहे. नाही, मला वाटतं मूर्खपणा आहे. मला वाटतं हर्षवर्धन सपकाळे कुठनं मॉडेल आणले प्रदेशाध्यक्ष मला माहीत नाहीये. ना पक्षाला उपयोग ना लोकांना उपयोग. आणि त्यांना कोण सिरियसली मीडिया पण घेत नाही. त्याच्यामुळे मग जर असं काही बोललं नाही तर तुम्ही दाखवणार नाही. परंतु मला वाटतं जी महिला अजितदादांनंतर ग्राउंडवर त्या ठिकाणी उतरली पक्षासाठी, लोकांसाठी, त्या महिलेचा सन्मान केला पाहिजे. त्यांची उमेद वाढवणारी आपण भूमिका घेतली पाहिजे. मला वाटतं हे काँग्रेसच्याही संस्कृतीला शोभणारं नाही. मला वाटतं राहुल गांधींनी तात्काळ दखल घेऊन हर्षवर्धन सपकाळेंना त्या पदावरनं काढून टाकलं.